हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज संडे आहे. मला वाटत असेल की आम्ही फिरायला चाललो, पण आम्ही फिरायला नाही चाललो. आम्ही आमच्या ऑफिसला चाललेलो आहे. आम्ही नाही हे आणि मग त्यामुळे मी चालले आहे माझ्या मैत्रिणीकडे. सो आता आम्ही दिवसभरात आज काय करतो हे तुम्हाला बघायला मिळेलच. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आता आम्ही चाललेलो आहे प्रीतीकडं. हे गेलेले आहेत ऑफिसला आणि आणि आम्ही व्हीलर वरती प्रीतीकडे चाललोय. आता प्रीतीकडे गेलो की तुम्हाला दाखवतो. गेल्या प्रीतीने मस्त अशी कॉफी बनवून दिली आम्हाला आणि त्यानंतर ती अप्पे बनवत होती. प्रीतीने मस्तपैकी अप्पे बनवलेले आहेत आणि आता मी त्याचा आस्वाद घेणार आहे. दिसतानाच एवढे मस्त दिसतात ते. वास पण छान येते, म्हणजे टेस्टला पण छान आहे. आणि आम्ही तिला भेटायला आलोय, पण ती फक्त किचनमध्येच आहे आल्यापासनं. गाईज, आता प्रीतीकडून मी इकडे आलेली आहे या कृषी फेस्टिवलमध्ये आणि इकडे आम्हाला कोण खास व्यक्ती भेटलेले आहे. लोकमत कृषी ऑटो आणि शॉपिंग फेस्टिवलमध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या, पण शेतकऱ्यांसाठी तिथे खूप साऱ्या गोष्टी होत्या, जसं की खत असेल किंवा पशूंचा आहार असेल किंवा वेगवेगळे अवजारं असतील. अशा बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांसाठी होत्या. गाडीचं लुक पाहू शकता किती सुंदर आहे. भविष्यात आम्ही देखील अशीच एक मोठी गाडी घेणार आहे. गाईज, इथं आम्ही आवळा ज्यूस बघतोय. त्याचं खूप गळतात असं म्हणलं की आवळा ज्यूस हा चांगला असतो, आवळा ज्यूस घेऊयात. मस्त गाईज, भेटते येड येतात. तिथं मस्त मसाजर होतं, फ्रीमध्ये मसाज मिळत होतं. बसायचं 2 मिनिट. नाही बसायचं. गाईज, आम्ही आता एक सिकेटाईचं शॅम्पू आणि एक क्लिन्झर घेतलेलं आहे, लोशन, क्लिन्झिंग लोशन. मस्त आहे. लिंबाच्या सालीपासून ते बनवलेलं आहे. हा, लिंबाच्या आणि संत्र्याच्या सालीपासून बनवलेलं आहे. रिझल्ट छान वाटला, म्हणजे टॅनिंग गेलं त्याच्याने. आणि आता हे बंदूक घेतात. बंदुकाचे छर्रा बिर्रा जरा महाग आहे, पण ठीक आहे. गाईज, ते माझ्या नवऱ्याला म्हणले की तुमच्या चेहऱ्यावरचं टॅन वगैरे घालायला, उष्णता घालायला आमच्याकडे औषध आहे. आणि आता ते बघतात ते. बघू, त्यांनी डेमो दाखवला तर तुम्हाला पण दाखवतो. गाईज, आता इकडे सगळं खायचं आणि शॉपिंगचं सुरू झालेलं आहे. आज थोडंसं मी माझ्या नवऱ्याला घाडते, शॉपिंग करते इथे थोडीशी. हे बघा किती क्यूट आहेत किचन्स. आता गाईज, इथं मस्तपैकी ठेचा, भाकरी, थालीपीठ, मांडे असं सगळं काही मिळतंय. यम्मी यम्मी. पण प्रीतीने एवढं खाऊ घातलंय की आता काही जागा नाही. थोडंसंच काहीतरी जस्ट टेस्ट करू आम्ही. पाहू शकता की आज आम्ही इथं आलेलो आहे आणि श्री वडापाव सेंटर, इथं तुम्ही येऊन. आता आम्ही तिथं क्रिस्पी वडापाव खातोय, चीजवाला, आणि तुम्हाला सांगतो कसा आहे. चीज क्रिस्पी वडापाव हा आतून चीजने भरलेला आहे, बाहेरून कुरकुरीत आहे. वेगळाच असा वडापाव आपण अहिल्यानगरमध्ये चालू केलेला आहे. गाईज, आम्ही आत्ताच चीज क्रिस्पी वडापाव घेतलेला आहे आणि प्रणाली आता ट्राय करते. तर त्याची काय रिॲक्शन आहे ते आपण बघूया. मस्त मस्त आहे, मस्ट ट्राय आहे. नक्की तुम्ही सुद्धा खाऊन बघा, आवडेल तुम्हाला. सो गाईज, आम्ही हे सगळं फिरलो आहे आणि शेतकऱ्यांसाठी जास्त महत्त्वाच्या गोष्टी इथं आहेत. आपल्यासाठी तसं फिरायला फार छोटं आहे. खायचे आणि शॉपिंगचे स्टॉल खूप कमी आहेत. आणि मी माझ्या नवऱ्याला घाटणार होते, पण तो काही चान्स मला मिळाला नाही. मी तर दिला नाही. हा, तेच ते दिला नाही. एक टॉप मला खूप आवडला होता, पण तो होता 450 रुपयाचा. शॉर्ट टॉप होता, जो जीन्सवरती घालू शकतो. सो माझी इच्छा झाली नाही की एवढ्या छोट्या टॉपसाठी एवढे 450 रुपये घालणं. तो गाईज, आता आम्ही तिथून लोकमत कृषी अँड शॉपिंग फेस्टिवल असं होतं, तिथून निघालेलो आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे तांबटकर इथे फनफेअरला. डिस्नीलँड असं त्याचं नाव आहे. सो आता तिकडे फिरायला चाललेलो आहे. तिकडे जाऊन पण तुम्हाला दाखवतो की तिथे काय काय आहे. तर आज आम्ही मजा करणार आहे. संडे हा फंडेच असतो आणि मग आज आम्ही असं फिरणार आहे. आम्ही इथं आलोय गाईज, पण हे बंद आहे अजून, चालू नाही झालं. मे बी फक्त संध्याकाळीच चालू असतं. सो आता आम्ही घरी चाललोय.
हे बघा, हे आहे त्याने आणलेलं कुत्र. क्या नाम आहे लक्की इसका? काय जेनी जेनी असं ह्याचं नाव आहे. हॅलो जेनी. हॅलो गाईज, आता आम्ही आलेलो आहे घरी आणि आता आम्ही गेम खेळणार आहे. हा जो बलून आहे हा उडवत वरती उडवत या या ग्लासचं महाल बनवायचा आहे आणि आमच्याकडे लाईट गेलेली आहे. तो याच्यापेक्षा वाईट गोष्ट काहीच नाहीये. आता आम्ही लाईट येण्याची वाट बघतो, तोपर्यंत थोडाफार जो स्वयंपाक बनवायचा आहे त्याची तयारी करून घेतो. आज आम्ही स्पेशल मेन्यू बनवणार आहे. मेन्यू काय आहे ते आता नाही सांगणार, सो ब्लॉग तुम्ही बघत राहा. एवढं जरूर ना एवढं जरूर आमचं असंच असतं गाईज, आम्ही कशावरनं पण लगेच सुरू होतो भांडायला. हॅलो गाईज, लाईट आलेली आहे आणि लाईट गेल्यानंतर आम्ही काय केले तुम्ही पाहिलेलं आहे. वाजवू नका ना. तर आता आम्ही हा गेम खेळणार आहे. तर मी असं सांगत होते की हा बलून जो आहे तो वरती असा फक्त उडवत ठेवायचा आहे आणि ह्या ग्लासचा 3, 2, 1 असं ते बनवायचं आहे. बघूयात कोण पहिले बनवतं. 1, 2, 3 स्टार्ट. अरे होतच नाहीये. Yes, I am the winner. I am the winner. Guys, I am the winner. Yes. काय झालं, सगळ्यांनी बघितले विनर कोण आहे. सो फायनली आजचा गेम मी जिंकले. खेळायचं नाही. सो गाईज, आता आमची स्वयंपाकाची पण बरीचशी तयारी झाली आहे. आज आम्ही थोडे नवीन वेगळे पदार्थ बनवायचं ट्राय केले. आम्ही म्हणजे मी आणि यांनी थोडी हेल्प केली आहे मला. सो गाईज, आता आम्ही दुसरा गेम खेळतोय. सो हा गेम आम्ही सुरू करतो. तुम्हाला कळेलच तो कसा खेळायचा आहे. 1, 2, 3 स्टार्ट. Ouch! Guys, हा गेम पण मीच जिंकणार आहे. अरे यार, अरे अशा रीतीने मी जिंकलेलो आहे. मी तुमच्याच बलून वरती ढकलला. अशा रीतीने मी जिंकलेलो आहे. हा गेम हे जिंकले, पण पहिला गेम मी जिंकले. ये त्या खुशीमध्ये आज मी छान पदार्थ बनवले. असं नाही म्हणतात, तो प्लॅन आमचा आधीच ठरलेला होता. सो स्टे ट्यून्ड. गाईज, आता मी टाइमर लावणार आहे. हे जे जसं लावलेलं आहे ना, सेम टू सेम यांना काढून परत तसंच लावायचे आणि नंतर मी लावणार आहे. म्हणजे मग कोणाला किती टाइम लागला हे याच्यावरून आपण विनर ठरवणार आहे. सो 3, 2, 1 स्टार्ट. गाईज, हे सगळं एकच लावायचं आहे आणि हा आहे टाइमर. 10 सेकंद होऊन गेलेले आहेत. ओके, आता स्टार्ट. खाली किती सांग ना. 2, ते मी कसं सांगणार. 5, 4, थोडं हळू. 2, 3,
41 सेकंदामध्ये झालेलं आहे. 41 सेकंद. गाईज लक्षात ठेवा. आता मी 41 सेकंद लक्षात ठेवा. हा. आणि पहा गाईज आता माझ्याकडे आलेला आहे. जरा. गाईज तुम्ही पाहू शकता. कोण येतोय ते दाखव. गाईज आता माझ्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे. आता स्टार्टिंग मी करत आहे. 1 2 3 स्टार्ट. लवकर 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 41 व्हायला आलेलं आहे. चुकलं 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 चुकलं. एवढा हळू. तरी सुद्धा हे जिंकणार. Stop, stop, stop. Yes, 39. I am the winner. Guys, आता भेटू आपण थोड्याच वेळात. सो गाईज, आज आम्ही बनवलेलं आहे क्रिस्पी सोयाबीन पॉपकॉर्न विथ मेयो सॉस. आणि अजून काय बनवलंय? हा चीज गार्लिक कॉर्न राईस. आजचा आमचा हा स्पेशल मेन्यू. गाईज, सोयाबीनचे पॉपकॉर्न इतके टेस्टी झाले होते की सगळे यांनीच खाल्ले. 2 तर मला मिळाले, पण खरंच खूप मस्त झाले होते. आणि राईस पण खूप जास्त मस्त झाला होता. सो तुम्हाला पण जर कुठे ही रेसिपी मिळाली तर नक्की ट्राय करा. आता हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.